झाडून सगळे राजकारणी हे भोंदू बाबांच्या मागे लागलेले आहेत. त्यामुळे बुवाबाजी हा एक आता मोठा धंदा बनलेला आहे. भ्रष्ट आणि अंधश्रद्धाळू लोक पदांवर बसले, त्यांच्या हातात सत्ता गेली की या अशा भोंदू बाबांचे फावते. आणि सध्या तेच सुरू आहे. चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि हे सगळे लोक या बुवा बाबांच्या तालावर अक्षरशः नाचतायत. हे राजकारणी भोंदू बाबांच्या नादाला का लागतात? तर त्याची दोनच कारण आहेत. त्याचं पहिलं कारण म्हणजे प्रत्येक राजकारण्याला राजकीय असुरक्षितता वाटत असते. राजकारणामध्ये सुरक्षित असावं, आपलं पद जाऊ नये यासाठी त्यांचा अट्टाहास असतो. आणि दुसरं कारण म्हणजे काळे व्यवहार. अमाप पैसा कमावलेला असतो, प्रचंड भ्रष्टाचार केलेला असतो. आता ही संपत्ती जी कमावलेली असते ती वाचवायची त्यांची धडपड सुरू असते. आणि ही संपत्ती वाचवण्यासाठी, पद टिकवण्यासाठी, सत्ता हातात राहण्यासाठी हे लोक या बुवाबाजीच्या मागे लागतात, फसतात, फसवले जातात. आता झाडून सगळे बाबा हे कॅप्टन खरात यांच्या जातकुळातले आहेत. बोगस, भंकप, श्रीलंपट, हव्यासी. त्यामुळे त्यांचं बिंग जे आहे ते कधी ना कधी फुटतच, पापाचा घडा फडतोच. आणि तेव्हा मात्र या राजकारण्यांचा कधी अशोक चव्हाण होतो, तर कधी रुपाली चाकणकर.